नमस्कार. मी एक कलाकार आहे. मी कलाकार म्हणून जन्माला आलो. आजवर एक कलाकार म्हणून जगलो आणि यापुढेही एक कलाकार म्हणून जगणार आहे. पण माझ्याविषयी गैरसमज खूप झाले. काही अज्ञानामुळे तर काही सोयीस्कररित्या करून घेतले गेले. मुळात कलाकार असणं ही एक वृत्ती आहे, जन्मजात वृत्ती. पण जसं MBBS झाला की डॉक्टर झाला, CA ची फायनल परीक्षा पास झाला की CA झाला, LLB झाला की वकील झाला, तसं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सची डिग्री मिळाली की चित्रकार होत नाही, किंवा संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत प्रवीण या परीक्षा पास झाला की गायक होतो असं नाही. कलाकारांना ते सिद्ध करावं लागतं. मुळात कलाकार असणं ही एक वृत्ती असल्यामुळे तो कलाकार यशस्वी असो नसो, कितीही मोठा असो कितीही लहान असो, त्याच्या भोवती एक रहस्यमय वलय तयार होतं. लोकांना तो एक मिस्ट्री वाटायला लागतो. एकीकडे त्याच्याविषयी, त्याच्या कलेविषयी सुप्त आकर्षण असतं, पण दुसरीकडे तो विक्षिप्त आहे की काय असं वाटून माणसं त्याच्या जवळ जाणं टाळतात. पण तो मात्र कुणीतरी आपल्याला समजून घेईल या आशेने इतरांकडे बघत असतो. घरात आणि बाहेर दोन्हीकडे गैरसमज या एका गोष्टीला त्याला तोंड द्यावं लागतं. मुळात तो कलाकार कशामुळे असतो, त्याच्याविषयी इतके गैरसमज का होतात, त्याचं वागणं इतकं मिस्टिरियस का वाटतं, मुळात तो कलाकार असतो म्हणजे नक्की काय असतं, जाणून घेऊया बीइंग अन आर्टिस्ट मध्ये. आर्ट अनेक्डॉट इज अ यूट्यूब चॅनल डेडिकेटेड टू आर्ट अँड आर्टिस्ट्स. कला आणि कलाकारांना वाहिलेलं हे एक यूट्यूब चॅनल आहे, ज्यामध्ये बीइंग अन आर्टिस्ट ही सिरीज येणार आहे. तेव्हा नक्की बघा बीइंग अन आर्टिस्ट. धन्यवाद. थँक्यू.